रेवती घरी आली. दार उघडलं आणि आत आली. दार लोटलं आणि दारालाच पाठ लावून उभी राहिली, जणू कुणी तिचा पाठलाग करतंय. इतका वेळ कृत्रिम हास्याखाली दाबलेला हुंदका बाहेर पडला. बांध फुटावा तशी रेवती रडू लागली. तिचा आवाज वाढला तरी घरात ऐकणारं कुणी नव्हतंच. सर्वस्व गमावल्यागत किंवा खूप मौल्यवान वस्तू हरवल्यावर असते तशी अवस्था झाली होती तिची. एका बर्थडे पार्टीतून ती परतली होती. इच्छा असूनही नीरजशी बोलता आले नव्हते. त्याची बायको सतत त्याच्यासोबत सावलीसारखी वावरत होती. नीमा, नीरजची बायको, रेवतीचीही मैत्रीण होती, म्हणजे क्लायंट. रेवती नीरजला टाळत होती आणि नीरज लांबूनच तिला न्याहाळत होता. औपचारिक चौकशीच्या पुढे तो काही बोलला नाही आणि तीही तेवढंच बोलून बाजूला सरकली. 3 तास एका छताखाली असूनही त्यांच्यात संवाद घडला नाही. रेवती बाहेर खूप नॉर्मल दाखवत असली तरीही मन आक्रोश करत होतं. नीरजला या न बोलण्याच्या बंधनात तिनेच अडकवलं होतं आणि तो काटेकोरपणे पालन करीत होता. नीमा रेवतीशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होती. नीरज बाजूलाच बसला होता, पण तो गप्पांत सामील झाला नाही. माझ्याशी पुन्हा संपर्क ठेवू नकात, मला सुखाने जगू द्या, अशी कळकळीची विनंती तिनेच त्याला केली होती. रेवती हॉलमध्ये लावलेल्या आलोकच्या फोटोकडे एकटक पाहत रडू लागली. हा असता तर असा त्रास मला झाला नसता. आपला नवरा तो आपलाच असतो शेवटी, कुणी काहीही म्हणू देत. पण अजूनही भारतात कुटुंब व्यवस्था टिकून आहे. लग्नाचे बंध सहसा तुटत नाहीत. भांडण होऊ दे नाहीतर अजून काही, पण नवरा बायको एकमेकांना सोडत नाही. कुणी वो मध्ये आला किंवा आली तरी त्या व्यक्तीला तोडणं सोपं असतं, पण पती पत्नीला तोडणं तेवढंच कठीण. मंगळसूत्रात ताकद असते ते खरं 100%. आलोक, रेवतीचा नवरा 5 वर्षापूर्वी गेला. उत्तराखंडच्या प्रलयात लोकांना मदत करायला गेला आणि एका दुर्घटनेमध्ये तोच गेला. रेवतीने छोट्या अर्णवसाठी स्वतःला सावरलं. आपल्या मानसशास्त्राच्या अभ्यासातच करिअर करायचे म्हणून पुढचे कोर्स केले आणि समुपदेशन या क्षेत्रात आली. वकील मैत्रीण आणि वकील काकांच्या मदतीने केसेस मिळू लागल्या. रेवती फॅमिली मॅटर आणि डिवोर्स केसेसवर काम करू लागली. 3-4 वर्षांत तिने छान नाव आणि पैसा कमवला. तिचा शांत आणि सहनशील स्वभाव तिची ताकद बनली. दुसऱ्यांचं ऐकून घेण्याचा गुण तिला वरदान ठरला. अर्णव शाळेत जात होता. माहेरच्या जवळच घर घेऊन ती वेगळी राहत होती. आई बाबा अर्णवचं सगळं बघून घेत होते. आता ती मोकळा श्वास घेत होती, स्वतःसाठी जगत होती. 8-10 महिन्यांपूर्वी नीरज तिच्याकडे क्लायंट म्हणून आला होता. बायकोच्या तिरसट आणि संशयी स्वभावामुळे त्याला तिच्यापासून घटस्फोट हवा होता. रेवतीला नीमा साधी सरळ वाटली, पण ती खूप पॉझिटिव्ह वाटली नवऱ्याबद्दल. या प्रक्रियेत दोघांना जवळ आणण्यासाठी रेवतीने सगळे प्रयत्न केले. नीमाची आणि तिचीही छान मैत्री झाली. दोघांचा घटस्फोट टळला आणि गैरसमज दूर झाले. पण या दरम्यान सतत भेटीगाठी आणि फोनवर बोलणे यामुळे एक वेगळीच गोष्ट झाली. नीरज रेवतीत गुंतत गेला. रेवतीला हे कळालं नाही. ती त्या नात्याला मैत्री समजत राहिली आणि तो एकतर्फी प्रेम. एकदा दोघे कॉफी घेत होते आणि अचानक नीरज म्हणाला होता, तू मला आधी का नाही भेटलीस रेवा? म्हणजे? मला नीमा भेटण्याआधी. अहो पण तुला माहीत नाही माझ्या मनात किती श्रद्धा आहे. काय बोलताय नीरज तुम्ही? थँक्यू, पण बस, मनाने इथेच थांबा तुम्ही. कुठे थांबायचं हे तू कशी सांगणार? मी ऑलरेडी खूप लांब आलोय. मी तुमचा संसार वाचवण्यासाठी किती धडपडते आणि तुम्ही? रेवा खरं सांग, तुला माझी कंपनी आवडत नाही? माझे विचार पटत नाहीत? मी माणूस म्हणून इतका वाईट आहे का गं की तू मला दूर लोटावंस? नीरजने तिचे दोन्ही हात हातात घेतले. रेवाने हात सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. तिने प्रतिसाद दिला नाही, पण विरोधही केला नाही. नीरज प्लीज. पण नीमा? रेवा तू काळजी करू नकोस. नीमा माझी जिम्मेदारी आहे. मी तिला त्रास होऊ देणार नाही. पण हे बरोबर नाही. ती खूप गोंधळली होती. काय बरोबर चूक घेऊन बसलीस तू? कुणीतरी आपल्याला आवडतं हे त्या व्यक्तीला सांगणं चूक कसं असू शकतं? नीरज, तुम्ही विवाहित आहात, रेवती खूप कळकळून म्हणाली. रेवतीकडे कारण नव्हतं, कारण नीरजची कंपनी, त्याच्यासोबत घालवलेला वेळ, त्याचं बोलणं वागणं रेवतीला खूप आवडायचं. विवाहित असण्या नसण्याने मला काही फरक पडत नाही. अविवाहित माणसालाच कुणीतरी आवडायला पाहिजे असा नियम कुठे आहे का तुमच्या मानसशास्त्रात? रेवती मोठ्यांदा हसली.
काहीतरीच बोलता तुम्ही. मी आहे, बस आहे तुझ्यासोबत, हे लक्षात ठेव. मी तुझं ऐकणार, तुला त्रास नाही होऊ देणार. तुझ्या शब्दाबाहेर मी नाही. हो का साहेब? कॉफी थंड झाली तुमच्या विश्लेषणात. रेवतीला हे सगळं खूप भारी वाटत होतं. मनात खूप आनंद होत होता. जाने दो यार, मॅडमसाठी दुसरी मागवतो. नीरजने पुन्हा वेटरला बोलावलं होतं. हे जास्त सहज होत गेलं. रेवती खूप आनंदी राहत होती. स्वतःबद्दलचा विश्वास वाढला होता. सतत खुश राहायची. नीरजही भारावल्यासारखा वागत होता. त्याला खूप हलकं हलकं वाटत होतं. तो घरी मुलीसोबतही मस्त वागत होता. निमासोबतही सहज राहत होता. नेहमी बाहेर जाणं, फॅमिलीसोबत आउटिंग वगैरे बरंच करायचा. पारिवारिक संबंध छान झाले होते. रेवतीचा प्रयत्न सफल झाला होता. त्यांचा घटस्फोट टळला होता. रेवती आणि निमासोबत तो छानच बॅलन्स करत होता. एव्हाना रेवतीच्या लक्षात हे आलं होतं की नीरजच्या मनात रेवतीबद्दल शारीरिक आकर्षण कमी आणि मानसिक गुंतागुंत जास्त आहे. तो नेहमी म्हणायचा की वेवलेन जुळली पाहिजे. शरीर सुखाचं काय ते कुठेही मिळवता येतं. दोघांत छान नातं फुललं होतं. आपापले व्यावसायिक ताण सांभाळून वेळ काढून ते भेटायचे, बोलायचे. एक दिवस निमाने रेवतीला फोन केला आणि सांगितले की नीरजचं कुणासोबत तरी अफेअर आहे. तिला नाव माहीत नाही, पण काहीतरी नक्की आहे. एका वेगळ्या नंबरवरून तो कुणाशी तरी बोलतो. असा इतका खुश आणि छान तो कधीच नव्हता 10 वर्षांत. नक्की कुठेतरी पाणी मुरतंय. रेवती विचारातच पडली. पूर्वी निमा शंका घ्यायची तेव्हा नीरजचं बाहेर तसं काहीच नव्हतं, पण आता. आणि हे खरं होतं. नीरजने 2 वेगळे सिम कार्ड आणि फोन घेतले होते. रेवतीला व त्याला बोलण्यासाठी. सिक्रेट नावाने सेव्ह केले होते. पण आता निमाला नीरजबद्दल काहीतरी कळाले होते. ती सावध झाली होती. पण तिचा रेवतीवर संशय नव्हताच. रेवती तर तिला मदत करीत होती असा तिचा पक्का समज होता. रोज निमाकडून नीरजच्या तक्रारी ऐकून रेवती सहज म्हणाली, तू नीरजला आणि त्या बाईला एकदा झाड, म्हणजे हे सगळं थांबेल. खरंच एक दिवस निमाने नीरजला खूप झाडून काढलं. मग शिताफितीने तो सिक्रेट फोन नंबर घेतला आणि रेवतीला फोनवर खूप बोलून काढलं. निमाने फोनवर पलीकडे कोण आहे याची दखलच घेतली नाही. फायर केलं आणि फोन ठेवला. सगळं माहिती असूनही त्या क्षणी मात्र रेवतीला खूप रडू आलं. ती विचारात पडली. इतकी प्रसिद्ध कॉन्सिलर असूनही आपण एवढे खालच्या थराचे बोलणे का ऐकून घेतले? परिवार जोडणे हे माझे मूळ काम आहे आणि कुणाचे तुटणारच असेल तर शांततापूर्वक डिवोर्स व्हावा यासाठी मी काम करते. मग हे सर्व काय आहे? सतत कुणाची तरी काहीतरी हिसकावून घेतोय असे का वाटायला लागले आजकाल? जी व्यक्ती आपल्या हक्कांची नाही तिच्यासाठी का हा आटापिटा? निमासारख्या सरळ बाईचं घर मोडण्याचा काय अधिकार आहे आपल्याला? सामाजिकदृष्ट्या आपण चुकीचं वागत आहोत हे लक्षात आलं. बस. दुसऱ्या क्षणी तिने ठरवलं, हे आता बंद. बंद म्हणजे बंद. तिने नीरजला मेसेज केला आणि फोन करूनही बजावले की माझ्याशी पुन्हा संपर्क ठेवू नकात, मला सुखाने जगू द्या. तो म्हणाला, ठीक आहे, मी तुझ्या शब्दाबाहेर नाही. बस इतकंच. आणि सगळं थांबलं आपोआपच. फोन, मेसेज, भेटी, गप्पा, आउटिंग, शॉपिंग सगळंच. निमाने पुन्हा रेवतीला फोन करून सांगितले की कसे तिने नीरज आणि त्या बाईला झाडले वगैरे. आज एका कॉमन मैत्रिणीकडे बर्थडेची पार्टी होती. तब्बल 4 महिन्यानंतर ते तिघे भेटले होते. आलोकच्या फोटोला मनसोक्त पाहिल्यानंतर रेवती भानावर आली. येत्या 15 दिवसात ती नागपूरला शिफ्ट होणार होती. यातलं नीरजला काहीच माहिती नव्हतं. गेल्या महिन्याभरात त्यांचा काहीच संपर्क नव्हता. आई बाबा त्यांना मूळ गाव जवळ पडेल म्हणून नागपूरला शिफ्ट होणार होते. 2 वर्षापूर्वीच बाबा रिटायर झाले, पण रेवतीचा विचार करून इथेच राहिले होते. आता वकील काकांच्या मदतीने ती नागपूरला पण हेच काम करणार होती. आता तिने निर्णय घेतला होता. आता तिला सोपं जाईल असं वाटलं. आज मनात साचलेलं हे सारं कुठेतरी बोलावं असं वाटलं रेवतीला. नीरजलाच बोलावं का? नको. पुन्हा संपर्क नको. त्यापेक्षा आपला कागद पेन बरा असा विचार करून तिने डोळे पुसले. फ्रेश झाली आणि तिच्या टेबलजवळ बसली. मग तटस्थपणे तिच्या आणि नीरजच्या नात्याबद्दल विचार करू लागली. मग स्वतःच्याच मनाला प्रश्न विचारू लागली आणि तिला वास्तविकतेची जाणीव झाली. ती काही कवयित्री किंवा लेखिका नव्हती.
पण मनातली सगळी भडास बाहेर काढण्यासाठीच ती लिहिणार होती. तिने रायटिंग पॅड समोर घेतला, पेन पकडला आणि अनाहूतपणे लिहायला लागली. हे प्रेम म्हणजे गुंतणारं हृदय. ही मनाची गुंतागुंत तशी कठीणच. गुंता सोडवावा असे वाटणाराही गुंततो. गुंत्याचं सुरुवातीचे किंवा शेवटचे टोक कधीच सापडत नाही. हा गुंता वाढत जातो. ते गुंतणं चालत राहतं आणि एकदमच त्याचा शेवट होतो. शेवट झाला म्हणजे ते प्रेम नव्हतं का? आपलं ते फोनमध्ये कितीतरी वेळ रमणं, एकमेकांना पाहण्यासाठी ते आपलं तरसणं, भेटल्यावरची तुझ्या डोळ्यातली ती चमक आणि तुझी काहीतरी भव्य दिव्य करण्याची धडपड, प्रत्येक वेळी मला काहीतरी देण्याची तुझी इच्छा आणि तुझ्याकडून काही न घेण्याचा माझा अट्टहास, प्रत्येक वेळी देवाना घेवानाशिवायच नातं टिकवायचं म्हणत होते का रे मी? एकतर्फी होती का रे ती मैत्री? किंवा मैत्री पलीकडचं काहीतरी? तेव्हा तू गुंतला होतास माझ्यात, मान्य, पण मी प्रतिकारही केला नव्हता. आता मात्र विरहाची जाणीव नाही की भेटल्यावरचा तो आत्मिक आनंदही नाही. काहीतरी हरवले हे नक्की. तसं काहीच राहिलं नाही आता तुझ्या माझ्यात. का कुणास ठाऊक असा अंत झाला या नात्याचा. वाहणारा झरा आटतो ना, तसं काहीच. कोरडेपणा भासवतोय वागण्यात अन बघण्यात. तुझं ते मला भेटण्यासाठी कितीही लांब येणं आणि माझं आतुरतेने तुझी वाट पाहणं, भेटल्यावर तुझं सतत माझ्या डोळ्यात बघणं, आपलं ते कितीतरी वेळ फोनवर बोलणं, ती अजब बेचैनी आणि माझं फोन कट करणं अन तुझं जिद्दीने पुन्हा पुन्हा लावणं, तुझं नाव ऐकलं की मनात होणारी कुतूहली, सगळंच हरवले आता. फक्त औपचारिकता शिल्लक राहिली. फळा फुलांचा बहर असतो ना रे, तसं झालंय ना आपल्या नात्यांचं. तो बहार संपलाय बहुतेक. निसर्गाचा बहर पुन्हा पुन्हा येतो रे पुढच्या वर्षी, पण नात्यांना दुसरा बहर नसतो बहुतेक. तुझं परक्यासारखं भेटणं आणि माझं दुर्लक्ष करणं असू देत. आता हेच योग्य वाटतंय. तुझी मैत्रीण रेवा. रेवतीला खूप हलकं वाटलं, अगदी नीरजशी बोलल्यासारखं वाटलं. ती फ्रेश झाली. मग तिला वाटलं की या नात्याला छानसं वळण देऊन सोडूया. हे पत्र पाठवावं का? पण कसं? मग निमाला कळेल. आता नको. तिचा माझ्यावर विश्वास आहे, तो टिकला पाहिजे. पण नीरजला भेटताही येणार नाही. मीच नको म्हणाली. काय करावं? व्हॉट्सअप आहे ना, तो रिस्पॉन्स देईल. रेवतीने मेसेज केला, हाय. रिप्लाय आला, स्माइली. पत्र पाठवते, वाचून डिलीट कर. आणि तिने लिहिलेल्या पत्राचा फोटो पाठवला. बराच वेळ काहीच प्रतिक्रिया नाही. रेवती, वाचलं का नीरज? मी बरोबर करते ना? मी नागपूरला शिफ्ट होते फॅमिलीसोबत. तिथेच प्रॅक्टिस करणार. तुझ्यासोबतचे दिवस कधीच विसरणार नाही. थँक्स फॉर एव्हरीथिंग. नीरज. बालपण वेगळं, कॉलेजचे दिवस वेगळे, लग्नानंतरची 5 वर्षे वेगळी, त्यानंतरचे स्टँड होण्याचे दिवस आणि आपले मैत्रीपूर्ण प्रेमाचे दिवस. जणू इतके जन्म जगले मी. आपण माणसं आहोत. नीरज, माझी ही चूक झाली. देवाने चूक सुधारण्याची बुद्धी दिली म्हणून त्याचे आभार. आणि तुम्ही समजून घेतले म्हणून तुमचे आभार. एकाच जन्मात आता फिरून जन्मावं म्हणते. असाच अजून एक नवीन जन्म. मग जाऊ ना नागपूरला. माझी चूक झाली नीरज. मी माझी शपथ मागे घेते, तुम्ही बोला. ऑल दी बेस्ट डिअर रेवा. आय एम ऑलवेज विथ यू. थँक्स फॉर एव्हरीथिंग. यू आर राईट. फ्रेंड्स फॉर एव्हर रेवा अँड नीरज. आणि रेवती शांत मनाने पुढचं आयुष्य जगण्यासाठी सज्ज झाली. कथा आवडल्यास कृपया लाईक करा आणि अशाच कथा नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.